तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे. तर त्या ठिकाणी जी मंजू असते तो सत्या झोपेतच असतो बिचारा. तेवढ्यात मंजू येते आणि म्हणते, "सत्या उठ ना." सत्या उठतो आणि मंजूकडे बघतो आणि सत्या म्हणतो, "वाघमारे काय छान दिसताय तुम्ही." त्यानंतर मंजू बोलते, "चला चल लवकर आवरून घ्या आता." तर मंजू खाली आलेली असते. तेवढ्यात जे पप्पा असतात म्हणजेच प्रभाकर राव असतात ते मंजूला बघतात. बघितल्यानंतर ते सत्याला म्हणतात, "सत्या, मला एक दिवाळीला तुझ्याकडून एक गिफ्ट पाहिजे." सत्या बोलतो, "बोला ना पप्पा." त्यानंतर प्रभाकरराव म्हणतात, "तू मंजूकडून अंघोळ करून घे, म्हणजेच उटणं लावून घे. कारण प्रत्येक स्त्रीला आपल्या नवऱ्याबद्दल आदर असतो आणि हे बघ, तिची पहिलीच दिवाळी आहे, त्यामुळे तू तिला असं करू नको." पण सत्या बोलतो, "पप्पा कसं? कारण आमचं काही दिवस झालं तरी 6 महिन्यांनी घटस्फोट होणार आहे." पण प्रभाकरराव म्हणतात, "पण तिला तेवढाच आनंद मिळेल. कारण आपल्या घरासाठी खूप काही केलं आहे त्या बिचारीनं." त्यानंतर सत्या बोलतो, "ठीक आहे." तर दुसरीकडं जे आत्या असते आणि जे मामा असतात ते दोघंही मामा बोलतात, "जा ना लवकरात लवकर उटणं घेऊन ये, इथं काय माझं तोंड बघत बसली." त्यानंतर जी आत्या असते उटणं आणण्यासाठी जाते. तर इकडं मंजूची आई मसाला काढत असते आणि मसाला काढून तिनं वाटीत मसाला काढून ठेवलेला असतो. तेवढ्यात ती तिथून निघून जाते. आत्या येते आणि ती बघते तर काय, तिथं उटणं आहे तिला असं वाटतं. पण त्या वाटीमध्ये मसाला असतो. तो मसाला घेऊन ती म्हणते, "सुनंदी, एक नंबर काम केलंय तू. माझ्यासाठी उटणं काढून ठेवलं." त्यानंतर आत्या ती उटणं घेऊन तिकडं जाते. तर दुसरीकडं प्रभाकरराव आणि जो जयदीप असतो ते दोघंही आलेले असतात बाहेर उटणं लावण्यासाठी. तर मम्मी साहेब म्हणतात, "चला मी तुम्हाला उटणं लावून घेते." तेवढ्यात त्या ठिकाणी मंजू येते आणि मम्मी साहेब म्हणतात, "हिच्या नशिबात नाही आहे, कारण सत्य हिला मनापासून बायकोच मानत नाही, त्यामुळे अवघड आहे." तेवढ्यात सत्य येतो आणि म्हणतो, "वाघमारे, चला माझ्यासाठी पण पाट तयार करा. मला पण तुमच्या हाताने अंघोळ करायची आहे." तर त्या ठिकाणी मम्मी साहेब म्हणतात, "सत्या, तुझं डोकं फिरलं काय? हे काय बोलतोय तू? आणि तुझी बायको किती दिवसासाठी आहे ती नेमकं?" पण सत्या काही ऐकत नाही. तो अंगातला शर्ट काढायला लागतो आणि मम्मी साहेबांनी ते सर्वजण बघत असतात. मंजू पण अचंबित होऊन बघत असते सत्याकडं. सत्य हे काय करतोय? त्यानंतर जो सत्य असतो तो शर्ट काढतो आणि म्हणतो, "वाघमारे, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? चला ना लवकर." तर चला व्हा पुढं बरं. त्यानंतर जी वाघमारी असते ती खाली मान करून उभीच असते. तर दुसरीकडं जी आत्या असते ती आपल्या नवऱ्याला बाहेर घेऊन येते, पाट-बीट लावते मस्तपैकी आणि तो जो मसाला असतो, तो मसाला तिच्या नवऱ्याला लावायला लागते. त्यानंतर त्यांना आधी तर खूप भारी-भारी वाटतं. त्यानंतर 5 मिनिटानंतर ते म्हणतात, "तू काय आणलं गं नेमकं? उटणंच आहे ना तर आत्या बोलते, "हो, उटणंच आहे." त्यानंतर त्यांच्या अंगाची आग व्हायला लागते. जोरजोरात ते ओरडायला लागतात. ते म्हणतात, "हे काय लावलंय तू नेमकं?" तेवढ्यात त्या ठिकाणी डी-जे येतो. त्या ठिकाणी जे डी-जेचे वडील असतात ते नाचायला लागत असतात. कारण त्यांच्या अंगाची आग व्हायला लागते. त्यामुळे ते थांबताना नाचायला लागत असतात. तेवढा डी-जे येतो. डी-जेला वाटतं दिवाळीमुळेच पप्पा ते नाचत आहे. त्यानंतर डी-जे पण त्यांच्याबरोबर नाचायला लागतो. तेवढ्यात त्या ठिकाणी आरडाओरडा ऐकून सुनंदा येते. ती म्हणते, "वंसा, तुम्ही वाटी बघितली का हो मसाल्याची? मी तिथं काढून ठेवली होती. कुठं गेली काय माहिती?" त्यानंतर ते खाली बघतात तर ती वाटी यांनी आणली होती. नंतर आत्याला कळतं की हे उटणं नाही मसाला आहे म्हणून. तर दुसरीकडं जो सत्य असतो तो वाघमाऱ्याला म्हणतो, "वाघमारे, लावा ना लवकरात लवकर उटणं." तेवढ्यात त्या खाली यायला लागते मंजू. तेवढ्यात मम्मी साहेब म्हणतात, "सत्या, तुझं डोकं फिरलं ना? की तू मनापासून तिला बायको मानत नाही आणि ती तुला नवरा मानत नाही. मग कशासाठी हे नातं?" तर सत्य बोलतो, "मम्मी, 6 महिने की होईना, पण आमचं नातं आहे आणि आम्ही कायदेशीर पती-पत्नी आहोत. त्यामुळे तू आडवं चालू नको. आणि वाघमारे, तुम्हाला सांगितलेलं एकदा कळत नाही का? लवकर लवकर लावा ना, चला." तर त्या ठिकाणी सत्या म्हणल्यानंतर ज्या मम्मी साहेब असतात त्या मंजूकडं रागामध्ये बघत असतात. तर मंजू खाली येते आणि उटणं घेते आणि सत्यालाकडं बघते आणि उटणं लावायला लागते. तर मंजू खूप आनंदी असते कारण सत्याने त्याला परवानगी दिलेली असते उटणं लावण्यासाठी. आणि हॅप्पी दिवाळी सर्वांना.